पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पानशेत, पवना आणि कासारसाई धरण परिसरात गेल्या काही वर्षात बेकायदेशीर रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि व्यावसायिक गाड्यांचा मोठा विस्तार झाला होता। धरणांच्या काठावर बांधकाम, अनधिकृत व्यावसायिक वापर तसेच सांडपाण्याचा थेट पाण्यात होणारा निचरा यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार वारंवार समोर येत होती। याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी संसाधन विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे। मागील आठवडाभर चाललेल्या मोहिमेत 300हून अधिक बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली होती। काही व्यावसायिकांनी कारवाई थांबवण्यासाठी कायदेशीर मार्ग, दबाव किंवा धमकी देण्याचे प्रयत्न केले, तरीही प्रशासनाने कोणतीही तडजोड केली नाही। अनेक ठिकाणी धरणाच्या पाण्यात टेबल खुर्च्या ठेवून खाद्यपदार्थ आणि मद्य दिले जात असल्याची माहिती मिळाली होती। हे सर्व प्रकार थेट पर्यावरणाला धोका पोहोचवणारे असल्याने पाणी संसाधन विभागाने आधीच नोटिसा काढलेल्या होत्या, पण प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी कठोर पावलं उचलण्यात आली। राज्यातील पाणी संसाधन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही धरण परिसरातील बेकायदेशीर रिसॉर्ट्समुळे पिण्याच्या पाण्याला धोका निर्माण होत असल्याचं स्पष्ट सांगितलं असून अशा प्रकारांवर शून्य सहनशीलतेची भूमिका घेतली आहे। ही कारवाई फक्त बांधकामांवर नाही तर पाण्याच्या सुरक्षिततेवर केंद्रित आहे। पुणे शहराचा मोठ्या लोकसंख्येचे पाणी या धरणामधून येत असल्यामुळे प्रदूषण थांबवणं अत्यंत आवश्यक आहे। पुढील काही दिवसात उर्वरित बेकायदेशीर बांधकामांवरही अशीच मोहीम राबवली जाणार आहे। प्रशासनाचा भर आता पूर्णपणे धरण परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि नियमबद्ध ठेवण्यावर आहे। तर याच गोष्टीवर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका आणि फॉलो करा न्यूज डॉट्सला।